थेट जाऊया पुण्याला। पुण्यात आपण ही दृश्य पाहूया। पुणे पोलीस आयुक्तांकडून स्वारगेट बस डेपोची आता ही पाहणी केली जाते। काही क्षणापूर्वी जर आपण पाहिलं तर पुणे पोलीस आयुक्त हे स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले होते। या सगळ्या घटनेचा आढावा घेण्यात आलेला होता आणि आता पुण्याचे पोलीस आयुक्त स्वारगेट बस डेपोमध्ये दाखल झाल्याची ही थेट एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवर पाहतोय। हा बंदोबस्त या सगळ्या परिसरात ठेवण्यात आलेला आहे। हा तोच डेपो आहे, स्वारगेट डेपो, ज्या ठिकाणी मंगळवारी पहाटे ही घटना घडलेली होती। 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरण स्वारगेट डेपो मधलं। या प्रकरणी आरोपी अद्यापही फरार आहे। आरोपीला शोधण्याकरता पुणे पोलिसांची 13 पथकं रवाना झालेली आहेत। जवळपास 48 तासानंतरही आरोपी अद्यापही मोकाट आहे। आरोपीला पकडून नेणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस आता जारी करण्यात आलेलं आहे। या सगळ्या घटनेविषयी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्री अजित पवार यांनी देखील संताप व्यक्त केला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पुण्याचे पोलीस आयुक्त आता स्वारगेट डेपोत दाखल झालेले आहेत, पाहणी केली जाते, काय अपडेट आहे? राघवी, खरं तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार जे आहे ते सध्या स्वारगेट बस स्थानकामध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो की ज्या ठिकाणी हा सगळा घटना घडली त्या घटनास्थळाचा आढावा घेत आहेत। काही वेळानंतर या ठिकाणी गृहराज्यमंत्री येणार आहेत। त्याच्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, त्याचबरोबर सहआयुक्त रंजत कुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त जे आहेत पुण्याचे सगळे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, पुणे पोलीस दलातील सगळे वरिष्ठ अधिकारी सध्या स्वारगेट बस स्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो की प्रवीण कुमार पाटील जे साऊथ रिजनचे ॲडिशनल सीपी आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलीस जे आहेत या सगळ्या घटनाचा पुन्हा एकदा आढावा घेत आहेत। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की काळ्या रंगाच्या या सफारी गाडीमध्ये सध्या अमितेश कुमार आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी जे आहे त्यांच्या समेत वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत। जो आरोपी आहे तो अद्यापही पोलिसांना भेटत नाही, त्यामुळे सध्या पुणे पोलिसांनी 1 लाख रुपयाचं बक्षीस जे आहे त्यावरती जाहीर केलेलं आहे। परंतु आरोपी जो आहे तो पोलिसांना भेटत नाही, तो परराज्यात पळून गेला असल्याची माहिती प्राथमिक जी आहे ती समोर येत आहे। पुणे पोलिसांचे तब्बल 21 पथकं जे आहेत आरोपीच्या मागावरती आहेत। शिरूर तालुक्यातील आरोपीच्या नातेवाईकांच्या घरावरती सकाळपासून मोठी छापेमारी जी आहे ते पुणे पोलीस करत आहेत। आरोपी ज्या ज्या व्यक्तींच्या संपर्कात होता, ज्यांच्याशी सोबत त्याचं बोलणं झालं होतं, त्या सगळ्या संशयितांना, सगळ्या परिचयाच्या आरोपीच्या सगळ्या मंडळींना सध्या पोलीस ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत। परंतु या ठिकाणी आपण पाहिलं की आरोपी मात्र पोलिसांना भेटत नाही। हे अपयश पोलिसांचं म्हणावं का, कारण 48 तास उलटलेले आहेत। या ठिकाणी पोलीस आयुक्त स्वतः या सगळ्या चंद्रशेखर, आता पोलीस आयुक्त या ठिकाणी दाखल झाल्यानंतर अमितेश कुमार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ही दृश्य आपण पाहतोय। दाखल झाल्यानंतर नेमका कोणकोणत्या बाबींचा आढावा घेतला जाणार आहे? सीसीटीव्ही फुटेज या सगळ्या प्रकरणी पुन्हा एकदा काही तपासलं जाईल का? यंत्रणा तपासली जाईल का? अगर प्रमुखांची काही चौकशी होईल का? नेमकं काय इन्व्हेस्टिगेशन करण्याकरता त्या ठिकाणी पोलीस आयुक्त स्वारगेट डेपोत? आपण पाहिले की स्वारगेटच्या या बस स्थानकातील प्लॉट क्रमांक 5 वरती या पीडितेला जो आहे तो आरोपी भेटला होता। सर्वप्रथम या आरोपी ज्या फ्लॅट क्रमांक 5 वरती जो भेटला त्या ठिकाणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार भेट देण्याची शक्यता आहे। हा सगळा घटनाक्रम जो आहे तो ऑनफिल्ड जो आहे तो अमितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त स्वतः घेत आहेत। सगळ्या घटना ज्या आहेत, घटनाक्रम आहेत, फिर्यादी जबाब आहे, त्याचबरोबर या सगळ्यामधले जे तपासाचे बारकावे आहेत त्या सगळ्याचा स्वतः खुद्द पोलीस आयुक्त अमितेश कुमार तपास करत आहेत।
21 पथकं जी आहेत या सगळ्या पथकाच्या माध्यमातून हा तपास जरी केला असला तरी पोलीस आयुक्त पहिल्याच अशा सगळ्या घटनेमध्ये पोलीस आयुक्त ऑनफिल्ड आपल्याला दिसत आहेत। त्यांच्या समेत अतिरिक्त पोलीस आयुक्त जे आहेत पुणे शहर गुन्हे शाखेचे शैलेश बलकवडे सुद्धा आपल्याला दिसत आहेत। या सगळ्या तपासामध्ये आपल्याला आता आरोपी भेटणं फार महत्वाचं आहे, कारण आरोपी चंद्रशेखर, या सगळ्या मुद्द्यावर गृहमंत्र्यांकडून काही आदेश जारी करण्यात आलेले आहेत का? 48 तासानंतर सुद्धा आरोपी मिळत नाही, आता तुम्ही उल्लेख करताय अशी माहिती मिळते की आरोपी परराज्यात फरार झालेला आहे। त्या दृष्टिकोनातून काही घडामोडींना वेग, महत्वाची बातमी आपल्या प्रतिनिधीनं या ठिकाणी दिली असल्याचं कळतंय। चंद्रशेखर, काही सेकंद तुम्हाला थांबवते, ही महत्वाची बातमी आहे। परराज्यात हा आरोपी पळून गेला असल्याचा एक प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। पोलिसांची 13 पथकं ही तैनात करण्यात आलेली आहे। चंद्रशेखर, या सगळ्या मुद्द्यावर गृहमंत्र्यांकडून आता काय आदेश देण्यात आलेले आहेत लवकरात लवकर आरोपीच्या मुसक्या आवळण्याच्या दृष्टीनं? नक्कीच गृहमंत्री जो आहे तो या सगळ्या तपासाचा आढावा घेत आहेत। गृह विभागाचं जे पथक आहे, पथक सुद्धा पुणे पोलीस आयुक्तांच्या संपर्कात आहे। या सगळ्या घटनाक्रम जो आहे गेल्या 48 तासामध्ये जो पोलिसांचा तपास झालेला आहे तो तपास जो आहे तो गृह विभागाला सादर करण्याचे आदेश कालच गृह विभागाकडून जारी करण्यात आले होते। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सुद्धा या सगळ्या तपासाचा अहवाल त्यांनी मागवतला आहे। परंतु आपण पाहिलं की जो आरोपी आहे तो पोलिसांच्या सोबत काही काळ होता, त्याला पोलिसांचे सगळे कानून आणि कलम जे आहेत ते माहिती आहेत। पोलीस कशा पद्धतीने या सगळ्या घटनेचा तपास करतात या सगळ्या गोष्टी या आरोपीला माहिती असल्यामुळे या सगळ्या तपासामध्ये अडथळे निर्माण होत आहेत। कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं की परवाच्या दिवशी 3 वाजता आरोपीनं आपला स्वतःचा वापरणारा मोबाईल जो आहे तो बंद केलेला आहे। आरोपी जो आहे तो मोबाईल बंद केल्यामुळे तपासामध्ये अडथळे निर्माण होत आहेत। खरं तर आरोपीचा सुगावा लागणार कसा हे फार पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण तपासाच्या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या सगळ्या बाजू ज्या आहेत पोलीस अवलंबत आहेत। परंतु महत्वाची जी बाजू होती, पोलीस ज्या व्यक्तीच्या संपर्कात वारंवार होता, या गुन्ह्याच्या नंतर हा जो आरोपी आहे तो इतरांच्या संपर्कात होता, त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले। तब्बल 12 ते 15 लोकांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। काही आरोपीच्या मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलेलं आहे, चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। परंतु आरोपीचा सुगावा मात्र चंद्रशेखर, आता आपण पाहतोय हा परिसर स्वारगेट डेपो हा बॅरिगेटिंग करण्यात येतोय। पोलिसांकडून या ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात येत आहेत। आपण पाहिले की पोलीस जे आहेत या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे। स्वारगेट हा गजबजलेला परिसर आहे। शेकडो प्रवासी जे आहेत दररोज या ठिकाणी आपल्याला त्यांच्या इच्छितस्थळी जात असतात, परंतु या सगळ्या घटनेमुळे या परिसरामध्ये पोलीस जे आहेत बॅरिकेड लावून या ठिकाणी ज्या आता गृहराज्यमंत्री येणार आहेत त्यांच्यासाठी सगळी बॅरिकेड आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांच्या गाड्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवतो की या ठिकाणी अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत त्यांच्या सगळ्या गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। साध्या वेशेतील पोलीस सुद्धा आपल्याला दिसत आहेत, आयुक्त आहेत, परंतु पोलीस ज्या नराधम आरोपीचा शोध घेणं अपेक्षित आहे तो नराधम आरोपी सध्या पोलिसांच्या हाती लागलेला नाही। हा आरोपी हाती कधी लागणार यासाठी वेगवेगळे अनेक कार्यकर्ते आंदोलन करत आहेत, परंतु या ठिकाणी आंदोलन जरी इतर कार्यकर्ते इतर सामाजिक पक्ष करत असले तरी पोलिसांना आरोपी भेटत नाही। हे सगळ्यात मोठं अपयश जे आहे ते पोलिसांचं म्हणावं लागवी। चंद्रशेखर, आता अमितेश कुमार घटनास्थळी पोहोचलेले आहेत, पाहणी केली जाते। थोड्याच वेळात गृहराज्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। आरोपी अद्यापही फरार आहे, तुम्ही म्हणताय प्राथमिक माहिती अशी मिळते आहे परराज्यात पळून गेला असल्याचा एक अंदाज व्यक्त केला जातोय। या दृष्टिकोनातून या सगळ्या घटनेचा आढावा घेतल्यानंतर अमितेश कुमार आणि गृहराज्यमंत्री काही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळते का? नक्कीच या ठिकाणची पाहणी झाल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम हे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे। खरं तर या 48 तासापेक्षा अधिकच्या कालावधीमध्ये पोलिसांनी जो तपास केलेला आहे हा सगळा तपास कोणत्या दिशेला गेला किंवा या तपासामध्ये पोलिसांना काय काय गोष्टी प्राप्त झाल्या हे पाहणं महत्वाचं असणार आहे। या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्षच असणार आहे। परंतु आपण पाहिलं की या सगळ्या बस स्थानकामध्ये सध्या पोलीस जे आहेत ते शेकडोच्या या ठिकाणी आपल्याला छावणीच्या स्वरूपात आपल्याला दिसत आहेत।
आरोपीच्या मागावरती सुद्धा 21 पेक्षा अधिकचं पथक जे आहे सध्या आरोपीचा शोध घेत आहे, परंतु आरोपी भेटत नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम काही वेळा त्या ठिकाणी दाखल होतील, त्यानंतर मात्र अगदी. आपल्याला आणखीन महत्वाच्या काही घडामोडी ज्या आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळतील. नागवी निश्चित. चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.